भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठा आणि वर्दळीच्या रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई राबवली। गेल्या 2 महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई असून यामुळे शहरातील बसस्थानक ते जिल्हा परिषद चौक या परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले। शहरातील मुख्य मार्गावर हातगाड्या, फेरीवाले आणि दुकानदारांनी रस्त्यांच्या दुतर्फा माल अतिक्रमण केलं होतं आणि काही दुकानदारांनी दुकानाबाहेर काँक्रीटचे पक्के बांधकाम करून रस्ते संकुचित केले होते, ज्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। आजच्या या मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन पथकाने हे सर्व अडथळे हटवून वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा दिला। जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ठिय्या मांडून असलेल्या जड वाहनांनाही येथून हटवण्यात आले आहे। नगर परिषदेकडून वेळोवेळी अशा मोहिमा राबवल्या जातात, मात्र या कारवाया केवळ तात्पुरत्या ठरत असल्याचे चित्र आहे। हॉकर झोनचा अभाव ही मूळ शहरात फेरीवाल्यांसाठी अद्यापही एकही अधिकृत हॉकर झोन उपलब्ध नाही, हे अतिक्रमणामागील मुख्य समस्या असल्याचे समोर आले आहे। जोपर्यंत प्रशासनाकडून फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत हे अतिक्रमण हटविणे कठीण आहे।